महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचा 28 तारखेला अकाली असं निधन झालं. त्यानंतर 29 तारखेला त्याचा अंत्यविधी झाला. अंत्यविधीला जे कार्यकर्ते पोहोचू शकले नाहीत त्या कार्यकर्त्यांना दादांच्या हस्ते दर्शन व्हावं या भावनेनं पक्ष कार्यालयातून महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यामध्ये दादांच्या अस्थीचं दर्शनासाठी अस्थीच्या कलशाचं विभाजन करून वेगवेगळे कलश तयार करण्यात आले होते, जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्राच्या जे दादाला ज्ञान होतं महाराष्ट्राचं चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि चारी दिशेला महाराष्ट्राच्या दादा पूर्ण महाराष्ट्राला ओघत होते. त्या दादांच्या अस्थी संपूर्ण महाराष्ट्राच्या नद्यामध्ये गेल्या पाहिजेत या भावनेनं दादांच्या अस्थीचे विसर्जन पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होत आहे. गोदावरी नदीमध्ये नांदेडला आज काळेश्वर येथे दादांच्या अस्थीचे विसर्जन होणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज जी कलशाची यात्रा निघाली होती ती नायगाव मार्ग शंकरनगर नरसी देगलूरला आली. इथून ती यात्रा मुखेड लोहा कंधार जाऊन नांदेडला विसर्जन आहे. त्यासाठी यात्रा इथं आली होती. सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन नगरपालिकेने करण्यात आलं होतं. आणि या कार्यक्रमाला आमदार प्रतापराव चिखलीकर साहेब, देगलूर बिलोरचे आमदार श्री जिंतेश अंतापूर साहेब आणि पक्षाचे काही माजी आमदार जिल्हाध्यक्ष वगैरे सगळे लोक आले होते. काय सांगाल सर, आज या ठिकाणी शोकसभा संपन्न देगलूर नगरपालिकेच्या वतीनं सर्व पक्षीय शोकसभेचं आणि अस्थि कलशाच्या दर्शनाच्या निमित्तानं या ठिकाणी आयोजन केलेलं होतं. आज दादांच्या अस्थी जी मंडळी त्यांच्यावरची हाती आहे ती बारामतीला जाऊ शकली नाही आणि सगळ्या महाराष्ट्रातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन पूर्ण महाराष्ट्रामध्ये अस्थि कलश फिरवण्याचा निर्णय झाला. त्या पद्धतीनं नांदेड जिल्ह्यात देखील अस्थि कलश आपण रथाद्वारे सर्व ठिकाणी नेतोय. त्याच पद्धतीनं देगलूरला आला. देगलूरलाही देगलूरकरांनी त्यांना आदरांजली वाहिलेली आहे. दादाच्या जाण्याचं दुःख हे त्यांच्या कुटुंबापेक्षाही कार्यकर्त्याला न पेलणार आहे. कामाच्या संदर्भातला दादा माणूस, कामाच्या संदर्भातला आपला माणूस, तिची काही ओळख अख्ख्या महाराष्ट्रात निर्माण झाली. त्याच्यामुळं महाराष्ट्रातली सर्व लोक मग कुठल्याही पक्षाच्या असतील ती जोडली गेली. काम करत असताना कधी कोण्या पक्षाचा कोण आहे यापेक्षा त्या कार्यकर्त्याचं समोरच्या लोकप्रतिनिधीचं काम झालं पाहिजे ही भावना मनात ठेवणारा नेता आज आपल्यातनं गेलाय. याचं दुःख मला जेवढं आहे तेवढंच सगळ्यांना देखील आहे. आज देगलूरमध्ये देगलूरकरांच्या भावनाही त्याच आहे की ज्या अख्ख्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या आणि मला असं वाटतं की त्या दिवशी नगरपालिकेच्या काही कामाच्या संदर्भाने आपले लक्ष्मीकांत पदमवार ते दादांना भेटण्यासाठी तिथे गेले, परंतु दुर्दैवाने त्यांची भेट होऊ शकली नाही. नाहीतर नांदेड जिल्ह्यातला शेवटच्या क्षणी भेटणारा आपला पदाधिकारी म्हणून पदमवार राहिले असते. मी श्रद्धांजली सभेतही सांगितलं की मी फोन केला त्यांना भेट झाली का, पण दुर्दैवाने त्यांची पण भेट होऊ शकली. पण 25 तारखेला हिंदी चादरच्या निमित्तानं आदरणीय गृहमंत्री महोदय, आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि आदरणीय दादा साधारणतः दिवसभराच्या कार्यक्रमात होते. 12 ते 6 वाजेपर्यंत नांदेडमध्ये अनेकांच्या भेटी झाल्या, अनेकांना बोलले. ती शेवटची आठवण नांदेडकरांच्या ह्याच्यामध्ये राहिली. दादांची या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यामध्ये सभा झाली होती आणि सभा पाण्याच्या व्यत्ययामुळे या ठिकाणी पूर्ण नाही झाली, पण दादा एक शब्द देऊन गेले होते की देगलूरसाठी कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडून देणार नाही. या ठिकाणी त्यांनी शब्द दिला होता आणि दादाचा शब्द एकच वादा ज्या पद्धतीनं दादा ओळखले देखील जबाबदारी आता पक्ष कुठलाही असल्या तरी तिथले स्थानिकचे आमदार अंतापूरकर असतील, मी असेल, आमच्या शेवटी विकासाचा प्रश्न आहे. निवडणुकीतला भाग दादा नेहमी सांगायचे. आपण जर दादाचे अनेक वक्तव्य ऐकले, निवडणूक हा विषय संपला की विकासाचं राजकारण सुरू झालं पाहिजे. आणि दुर्दैवानं
मी देखील दादांना हेच बोललो होतो, तर दादा मला हेच म्हणाले की देगलूरकरांसाठीचं आठवणीत राहण्यासारखं एखादं काम घेऊन या आणि उद्याच्या बजेटमध्ये मी त्याची तरतूद करून देईन. पण काळाने त्याच्या अगोदरच घाला घातला. पण आम्ही देगलूरकर असतील, आम्ही असेल, आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना भेटू, दादाने दिलेल्या आश्वासनाची त्यांना आठवण करू आणि शेवटी दादा आणि त्यांनी एकत्रित काम केलेलं असल्यामुळे दादांच्या कार्यकर्त्यांच्या भावना माननीय मुख्यमंत्री पण समजावून घेतील आणि मदत करतील. त्याच्यामुळे देगलूरला विकासाला निधी कमी पडेल असं मला वाटत नाही. एकूणच अजून ही चर्चा होती की नांदेडमध्ये एक मंत्री देखील या ठिकाणी दादाच्या माध्यमातून मिळणार आहे अशी मोठ्या प्रमाणात चर्चा देखील होती. त्याचे कार्यकर्ता म्हणल्यावर भावना असणं त्याच्यात गैर नाही आहे. पण मंत्रीपद मिळण्यापेक्षा दादा केले याचं दुःख जास्त आहे. अजूनही काही जणांचा विश्वास बसत नाही की दादा या ठिकाणी गेलेत असं. तरीही अजूनही माध्यमामध्ये वेगवेगळे हीच श्रद्धा आहे, ही जी श्रद्धा आहे दादावरची की दादा गेले नाही त्या गोष्टीवर विश्वास बसत नाही. मी सकाळी व्हिडिओ बघत होतो, एक लहान बाळ आपली आई त्याला दूध पाजताना दादाला बोलव, दादाचा व्हिडिओ लाव, दादाचा व्हिडिओ लाव. आणि मग मला ते कळत नव्हतं की तो बनवला आहे का काय केला म्हणून माझ्या मुलीला विचारलं. तो प्रॅक्टिकल व्हिडिओ म्हणजे लहान मुलं देखील, ते दूध पिणारे मुलं देखील दादांचं ऐकण्यासाठी ही भावना या महाराष्ट्रात निर्माण झाली. त्यामुळं दादा गेले याच्यावर विश्वास बसत नसेल तर शेवटी गेले हे सत्य आहे आणि ती त्यांची जी काही प्रेरणा होती ती घेऊन पुढे चालणं कामात.